स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि ज्यावेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील त्यावेळेला सर्वाधिक लक्ष असेल ते मुंबई महापालिकेकडे। कारण कसं आहे की ठाकरेंना पुन्हा एकदा महापालिका राखायची आणि यावेळेला तर त्यांच्यासोबत त्यांचे बंधू राज ठाकरे आहेत। दुसरीकडे शिंदेंना शिवसेनेकडेच महापालिका राखायची आहे पण ठाकरेंच्या हातून सोडवायची आहे। आणि तिसरीकडे भाजपला गेल्या वेळेला संधी हुकलेली आहे, पुरेसे संख्याबळ असून सुद्धा भाजपला विरोधात बसावं लागलं। त्यामुळे यावेळेला भाजपनं कोणत्याही परिस्थितीत महापालिका काबीज करायचीच, मुंबई महापालिका काबीज करायचीच असा चंग बांधलेला आहे। आणि त्यातच ठाकरेंच्या एका नेत्याने एक मोठा दावा केला। आपण पाहूयात एक रिपोर्ट। मुंबईत महापौर कुणाचा? मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचाच महापौर, मुंबईत महायुतीचाच महापौर होणार। मुंबई महापालिकेवर गेली 25 वर्ष शिवसेनेचाच भगवा फडकलाय। आता शिवसेनेची झालेली दोन शकलं, राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा, भाजपचा मिशन 150 आणि शिंदेंची प्रचंड महत्वाकांक्षा यामुळे मुंबई महापालिकेवर नेमका कुणाचा झेंडा फडकणार याबद्दल जबरदस्त चुरस आहे। मुंबई महापालिकेत आमचाच महापौर होणार असा खणखणीत दावा ठाकरे गटानं केलाय। महापौर ठाकरेंचाच होणार असा दावा करताना ठाकरे गटानं शिंदेंनाही डिवचलंय। ठाकरेंचा प्रश्न आहे, जेव्हा अमित शहा म्हणत होते भाजपचाच महापौर होणार त्यावेळी शिंदे गप्प का होते? शिवसेनेचाच महापौर होणार असं शिंदेंनी का सांगितलं नाही? ठाकरे आणि शिंदेंच्या भांडणात भाजपनं एक दावा केलाय। भाजपचं म्हणणं आहे मुंबईत भाजपचाच महापौर होईल। मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर व्हावा हा आदेश आहे अमित शहांचा। म्हणजे मराठी माणसाची मुंबई ताबडतोब उरलीसुरली गिळून टाका। हे परवा जेव्हा अमित शहा आले तेव्हा त्यांच्या मागे मागे शिंदे फिरत होते शेपटासारखे, बरं का, असे शेपूट हलवत फिरत होते असं। तर हे BJPचे लोक किंवा ह्या जनता दल दुसरा पक्ष आहे शिंदेंचा अमित शहाचा, त्यांना स्पष्ट आदेश आहेत तिथे भारतीय जनता पक्षाचा महापौर व्हायला पाहिजे। त्याच्यावरती हा माणूस काय बोलला का? शिवसेना म्हणून शेपूट हलवणारा त्यांच्या मागे काय नाही, ते मराठी माणूसच महापौर होईल, ते शिवसेनेचा महापौर होईल आम्ही बोलतोय, बोललाय का? काय तुमच्या तोंडामध्ये कोंबलं अमित शहाने मला सांगा ना। मराठी आहात ना तुम्ही? तुमच्या बैठकामध्ये सांगतोय भाजपचा महापौर व्हायला हवा मुंबईमध्ये, म्हणजे अमराठी महापौर व्हायला हवा, करेक्ट? आणि एकनाथ शिंदे आपण राज्याचे उपमुख्यमंत्री सोडून द्या हो, तुम्हाला अमित शहाने बाळासाहेबांची शिवसेना दिली आहे ना चोरून, त्याचे तरी भान राखा। अमित शहा म्हणतात की भाजपचाच महापौर व्हायला हवा। ठाकरे बंधूंचं काय म्हणणं आहे की ठाकरे बंधू ठरवतील तोच महापौर होईल, 100% होईल, युतीचाच महापौर होईल? अमित शहा म्हणतात की भाजपचा महापौर होईल म्हणजे तो मराठी माणूस नाही, आणि एकनाथ शिंदेने त्यांना मान्यता दिली। एकनाथ शिंदेने मुंडी हलवली किंवा दाढी हलवली, जे काय असेल ते असेल। आम्ही म्हणतो माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्या घट्ट युतीतून या मुंबईवर भगवा मराठी माणसाचाच फडकेल आणि मराठीच महापौर होईल। जा का उखडा ती उखडा आमची। तुमचं मैदान साफ झालेलं आहे आणि या मैदानावर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये महायुतीचा झेंडा फडकणार आहे। हे इथल्या मराठी माणसानं आणि इथल्या मुंबईकरांनी ठरवलेलं आहे। त्यामुळे मुंबई महापालिकेवर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या नेतृत्वामध्ये झेंडा फडकेल याच्यामध्ये अजिबात शंका नाही। महायुती अतिशय सक्षमपणे मुंबईकरांसाठी काम करते, महाराष्ट्रासाठी काम करते। त्यामुळे मुंबईकर जनता ही भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे उखडायची भाषा संजय राऊत यांनी करू नये। मुंबई महापालिकेत महापौर कुणाचा होणार या चर्चेला बळ मिळालं ते अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यानंतर। कारण अमित शहांनी मुंबईतल्या गणपती दर्शनानंतर महापालिका निवडणुकीसाठीही श्री गणेशा केला। अमित शहा म्हणाले, राज्यात महायुतीचं सरकार सत्तेवर असून मुंबईसह राज्यात जिथे शक्य होईल तिथे युतीत निवडणूक लढवावी, मात्र महापौर पद आणि सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष भाजपच असावा। या दृष्टीने जागा वाटप आणि रणनीती निश्चित करा।
अशा सूचना शहांनी प्रदेश आणि मुंबईच्या नेत्यांना दिल्यात। मुंबईत महापालिकेतील ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता उलथून टाकून भाजपचा महापौर सत्तेवर येण्यासाठी काय रणनीती आखावी, संघटनात्मक तयारी कशा प्रकारे करावी याबद्दलही शहांनी पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिलाय। मुंबईतल्या 36 जागांपैकी भाजपने 19 जागांवर उमेदवार उभे केले होते, त्यापैकी 15 विजयी झाले, म्हणजे भाजपचा स्ट्राईक रेट 78%। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं 14 उमेदवार दिले, त्यापैकी 6 जिंकले, त्यामुळे शिंदेंचा स्ट्राईक रेट 42%। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं 22 जागा लढवल्या, त्यापैकी 10 जिंकल्या, म्हणजे ठाकरेंचा स्ट्राईक रेट 45%। ही झाली आकडेवारी। सध्या परिस्थितीमध्ये शिंदेंनी ठाकरेंचे 40च्या वर नगरसेवक शिंदे गटात आणलेत, मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा आहे। त्यामुळे शिंदे गटात आलेले काही नगरसेवक शिंदेंकडेच राहणार की आपापल्या मतदारसंघातली ताकदीची गणितं लक्षात घेऊन पुन्हा ठाकरेंकडे घर वापसी करणार याचीही उत्सुकता आहे। राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची मुंबईत फारशी ताकद नाही, तर काँग्रेसचीही मुंबईतली ताकद कमी झाली आहे। त्यामुळे मुंबई महापालिकेवर भगवा कोण फडकवणार या सामन्यात खरे खेळाडू आहेत ते भाजप, ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।